निकिताच्या आठवणींचं माहेर अजूनही तिच्या मनात जपलं गेलं होतं. निकिताने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. केसामध्ये गजरा माळलेला होता. कपाळावर टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र, हे सगळं अगदी पारंपरिक. पण मन मात्र कोरडं, ओलाव्याच्या प्रतीक्षेत. नव्या संसारात तिला खूप काही मिळालं होतं, पण माहेरच्या मायेची ऊब अजूनही तिच्या काळजात घर करून बसलेली होती. सासरी सर्वजण चांगले प्रेमळ होते, प्रेम देणारे होते. पण म्हणतात ना, जी ऊब माहेरात मिळेल ती कुठेच मिळत नव्हती. ती आज तिच्या नवीन सणासाठी माहेरी परत आली होती. पण माहेर ते जुनं नव्हतं. घराच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना निकिताच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आईने दरवाजा उघडताच क्षणात तिने आईला मिठी मारली. माझी लेक परत आली ग. आईच्या त्या वाक्यांनी निकिताचं काळीज भरून आलं. लहानपणी ती अशीच आईच्या कुशीत हरवून जायची. इतक्यात बाबांचा आवाज मागून आला, आली ग माझी बाहुली. पण त्या स्वरात एक तुटलेपणा होता. बाबांचा आवाज गहिवरलेला होता. निकिताला असं वाटत होतं की माहेर आता तिच्यासाठी केवळ आठवण बनलं होतं. सासरच्या जबाबदाऱ्या, नवऱ्याच्या अपेक्षा आणि संसाराच्या ओझ्याखाली दबलेली निकिता आज या माहेरच्या घरात पुन्हा तीच लहानगी निकिता झाली होती. तिचं बालपण तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आईच्या पदराला धरून ती प्रत्येक कामात लुडबुड करायची. बाबांनी तिच्यासाठी आणलेली पहिली सायकल आणि भावासोबत केलेलं भांडण, हे सगळं अगदी तिला आठवायला लागलं होतं. घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपरा तिला काही ना काही सांगत होता. आईच्या हातचं जेवण, बाबांचा प्रेमळ धपाटा आणि भावाचं बोलणं, त्या सगळ्यांचा गंध अजूनही घरात दरवळत होता. पण आता या सगळ्यांवर काळाची, वेळेची धूळ बसलेली होती. आज खूप दिवसांनी निकिता माहेरी आली होती. म्हणून तिच्या आईने तिच्या आवडीचा खास तिच्यासाठी स्वयंपाक बनवलेला होता. जेवताना निकिताने पहिला घास घेतला आणि तिच्या पाणी डोळ्यातून नकळत वाहू लागलं. आई, तुझ्याशिवाय खरंच काही नाही ग, ती बोलली. आईने डोळे पुसत तिला जवळ घेतलं. हो ग, तुला कधीच दूर पाठवावं वाटत नव्हतं, पण मुलीला संसारात पाठवणं हेच तर आईचं कर्तव्य असतं. आता आईच्या या शब्दाने निकिताचं मन गहिवरून आलं. संसार करणं म्हणजे फक्त जबाबदारी नाही, तर स्वतःला विसरणं देखील असतं, हे तिला आता जाणवायला लागलं होतं. एक नवीन नातं निभवताना काही नाती आठवणी मागे पडतात. निकिताच्या लग्नाला आत्ता 6 महिने होत आले होते. सुरुवातीला तिला सासर नवीन वाटायचं, पण हळूहळू ती आता तिथे रूळ लागली होती. पण तरीही काही वेळा मन माहेरच्या लोकात गेलं की तिला आठवायचं, ती बाल्कनीत उभे राहून आईसोबत गप्पा मारणे, स्वयंपाकघरात आईच्या मागे मागे लागणे, भावासोबत संध्याकाळचं खेळणं आणि बाबांसोबत रात्री झोपताना गोष्टी ऐकणं. आता या सगळ्या आठवणी तिच्यासोबत फक्त मनात होत्या. सासरचं घर तिचं होतं, पण माहेरचं हे मनाचं घर होतं. निकिताच्या आईने तिला विचारलं, निकिता, तिकडे सासरी सगळं ठीक आहे ना? मग एक क्षणासाठी तिचा चेहरा उतरला. हो ग आई, पण तुझी फार आठवण येते. इथे प्रत्येक गोष्ट बोलता येते, रडता येते आणि हसता येते. तिकडे मी हसते, पण मन मोकळेपणाने हसता येत नाही. त्या क्षणी आई तिला मिठीत घेत म्हणाली, माहेर हेच असतं ग, जिथे तू तू राहू शकतेस. तुला तुझ्या असण्याची जाणीव होते. आता हे शब्द निकिताला आतून हलवून होत गेले. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्या पाण्यात एक प्रकारची शांतता होती. तेव्हा निकिताच्या भाऊने तिला हसवत विचारलं, आता तरी तू मोठी झालीस का, की अजूनही लहान असल्यासारखंच वागतेस? यावर दोघांचं थोडं प्रेमळ भांडण आणि मग दोघांचं खूप हसणं झालं. पण मनात तिला जाणवत होतं की तिकडे असं सहजपणे, आपलेपणाने कोणी काही विचारत नाही, कोणी काही बोलत नाही. तिचा संसार छान चालू होता, पण तेथील लोकांचा स्वभाव ओळखीचा नव्हता. इथे मात्र प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण तिच्या अस्मितेचा भाग वाटायचा. त्या दिवशी आईने तिच्या केसात तेल लावताना हळुवारपणे विचारलं, तुझा नवरा चांगला आहे ना ग? निकिताने डोळे मिटले आणि नकळत तिच्या ओठावर उत्तर आलं, हो ग, तो खूप चांगला आहे, पण तुझ्यासारखं प्रेम कुठे मिळणार? आईने हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या शांत क्षणात दोघींच्या डोळ्यातून आठवणी वाहत गेल्या. निकिताने तिच्या जुन्या खोलीत पाय टाकला आणि क्षणभर थांबून आजूबाजूला नजर फिरवली. तिच्या बेडजवळ अजूनही तिने काढलेली चित्र फ्रेम करून ठेवलेली होती. तर कोपऱ्यात ठेवलेला अभ्यासाचा टेबल, त्यावर अजूनही त्याच वस्तू होत्या आणि जवळच असलेली छोटीशी खिडकी. सगळं काही अगदी तसंच होतं.
निकिताने खिडकी उघडली आणि त्याच झाडावर पुन्हा ती चिमणी कुजबुजत होती. जणू काही ती तिच्या परतीचं स्वागतच करत होती. खिडकीतून येणारा गार वाऱ्याने तिचे केस हलले आणि त्या नकळत आईच्या हाताचा स्पर्श झाल्याचा भास तिला जाणवला. तो गारवा आता भावनिक झाला होता. जणू लहानपणीची आठवण पुन्हा अंगावर झरझरून आली होती. हे घर फक्त भिंतीचं नव्हतं, हे सगळं आठवणींचं मंदिर होतं. तिच्या डोळ्यात क्षणभर काल परवापर्यंतचे सर्व घटनाक्रम, सर्व जीवन दाटून आलं. निकिताचा भाऊ आता कॉलेजमध्ये जात होता, पण त्याच्याकडे बघताना अजूनही ती त्याला तसाच लहानसाच समजायची. तो मात्र आता थोडा मोठा झाला होता, पण बहीण म्हणून त्याच्या डोळ्यातील प्रेम मात्र तसंच होतं. ताई, मी तुझ्यासाठी नवीन पिक्चरचे बुकिंग केलेलं आहे, आपल्या लहानपणीच्या आवडत्या सिनेमाचं. त्याचं बोलणं ऐकताच निकिताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, पण ते हास्य अश्रूंनी झाकलेलं होतं. कारण हीच ती भावना होती जी तिला सासरी मिळत नव्हती. बंध जुळले गेले होते, पण नात्यामधला ओलावा हरवलेला होता. निकिताला वाटायचं सासरी प्रत्येक गोष्ट करताना स्वतःला लपवावं लागतं, पण इथे माहेरी मात्र प्रत्येक लहान सवयीवर, गोष्टीवर प्रेम मिळायचं. आणि हेच माहेरचं वेगळं पण होतं. निकिताच्या आईने सकाळी अंगणात दिवे लावताना आवाज दिला, काय गं निकिता, तू रांगोळी काढणार आहेस का? हे ऐकताच निकिता धावतच गेली आणि तिच्या मनात परत पुन्हा लहानपणाची निकिता आली. तिने आईसमोर गुडघे टेकले आणि हातात रांगोळी घेतली. रंगामध्ये ती पुन्हा हरवली. गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा, प्रत्येक रंगाला तिच्या आयुष्यात एक वेगळी आठवण होती. आई तिच्याकडे पाहत होती आणि निकिता रांगोळीमध्ये रंग भरत होती. प्रत्येक रांगोळी जिच्यात तिचं लहानपण, तिची स्वप्न आणि तिच्या आठवणी रंगून गेल्या होत्या. आईच्या डोळ्यातही त्या क्षणाने ओलावा आणला. त्यांनी फक्त रांगोळी नव्हे तर निकिताचे अंतरंग सजवलेले होते. निकिताने रात्री आईच्या कुशीत झोपायचं ठरवलं. ती म्हणाली, आई, आज मला तुझ्याच कुशीत झोपायचं आहे, जशी आधी मी झोपायची. आईने हसत तिला मिठीत घेतलं. तिचं डोकं आईच्या कुशीत ठेवून ती शांत झाली. आई, तुला माहिती आहे का, तिकडे झोपताना मला तुझी खूप आठवण येते. आई काहीच बोलली नाही, फक्त तिच्या केसावरून हात फिरवत राहिली. त्या स्पर्शात सगळं काही प्रेम होतं, काळजी, समजूत, माफी. आणि त्या रात्री निकिताने फार दिवसांनी शांत झोप घेतली. तिच्या स्वप्नात तिचं बालपण, लहानपण पुन्हा फुलत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर निकिताने भिंतीवरचा तिचा शाळेतला फोटो पाहिला. तिने 2 विणा घातल्या होत्या. हातात ट्रॉफी आणि चेहऱ्यावरचं ते मनमोकळं हसू पाहून आता तिला स्वतःचा तो चेहरा परका वाटू लागला. किती बदललीय मी, असं तिने स्वतःलाच विचारलं. संसारात तिला नित्य नवीन जबाबदाऱ्या आल्या होत्या, पण त्या सगळ्यात ती स्वतःला कुठेतरी हरवून बसली होती. माहेरात परत आल्यावरच तिला जाणवलं की ती अजूनही ती आहे, फक्त जीवनाच्या वेगात हरवलेली आहे. आणि माहेरचं हे घर म्हणजे तिचा आरसाच होता, जिथे ती स्वतःलाच पुन्हा पाहू शकत होती. निकिताच्या बाबांनी तिच्यासाठी खास जुनी डायरी बाहेर काढली. तुला आठवता का, तू यामध्ये कविता लिहायचीस? बाबांनी विचारल्यावर निकिता भावूक झाली. तिने ती डायरी उघडली आणि त्यात लिहिलेले पाहिले. आई म्हणजे घराची माया, आई म्हणजे सावलीची छाया, आई म्हणजे घराचं घरपण. हे वाचताना तिचा गळा भरून आला. बाबांच्या नजरेत तिला अभिमान दिसला. त्या क्षणी तिला जाणवलं की माहेर हे फक्त आईबाबांचं घर नाही, तर ते तिच्यासाठी अस्तित्वाचा पाया आहे. ती अजूनही त्यांच्यासाठी लहानच होती. ती कधी मोठी झाली, कधी संसारात हरवली, तिलाही उमगलं नाही. निकिताने आईला विचारलं, आई, माझ्या लग्नानंतर तू कधी रडली आहेस का? आई थोडा वेळ शांत राहिली, नंतर म्हणाली, प्रत्येक रात्री जिथे तू झोपायचीस तिथे मी उशी ठेवायची आणि तुझं नाव घेऊन थोडा वेळ डोळे मिटायची. तुझं घरातील असणंच माझ्यासाठी खूप काही होतं. तू सासरी गेलीस, मन माझं अजूनही तुला घराच्या प्रत्येक जागी शोधतच असतं. हे ऐकून निकिताचा जीव कासावीस झाला. त्या वाक्यात आईने तिच्या मातृत्वाची गूढता उलगडून दाखवलेली होती. माहेरचं प्रेम असंच असतं, बोलत नाही पण आतून फार सुखावा देऊन जातं. तिने आईला घट्ट मिठी मारली आणि मनात ठरवलं की आता ती दर काही दिवसांनी माहेरी येईल. हे घर फक्त घर नव्हतं, तर हे तिचं स्वतःचं प्रतिबिंबित्व होतं. निकिताच्या मनात एक विचार कायमचा घर करून गेला की माहेर म्हणजे काय. तिच्यासाठी माहेर म्हणजे तिच्या अस्तित्वाचा तो पहिला श्वास होता, जिथे तिला मोकळं व्हायला मिळायचं. सासरमध्ये तिने एक बाई म्हणून जबाबदाऱ्या स्वीकारल्याच होत्या, पण तिथे ती अजूनही लाडाची लेक होती, आईची मुलगी, बाबांची लाडकी आणि भावाची हक्काची बहीण होती. माहेर हे तिचं मंदिर होतं, जिथे आठवणींना रोज उजाळा मिळायचा.
तिला हे घर पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटत होतं. कारण तिथे फक्त प्रेम नव्हतं, तर तिथे ती होती. निकिताने त्या सकाळी सगळ्यांना नाश्ता करून दिला. आईच्या गॅसजवळ स्वतः उभी राहून तिने सर्वांसाठी जेवण देखील बनवलं. आई बघतच बसली होती. डोळ्यात गर्व होता, पण त्याहून अधिक एक हळवेपणा होता. माझी पोरगी आता किती समजूतदार झाली आहे, असं तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होतं. निकिताने आईच्या हातात ताट दिलं आणि तिच्यासमोर बसून जेवायला सुरुवात केली. त्या एकत्र जेवणात हसणं, बोलणं आणि मध्येच डोळ्यात दाटून आलेलं पाणी सारं काही ओघळत होतं. त्या क्षणात निकिताला जाणवलं की हेच खरं सुख आहे, हीच माहेरची जादू आहे. निकिताने तिच्या बाबांशी रात्री उशिरा गप्पा मारायला बसण्याचा आग्रह धरला. बाबा, तुम्ही फारच शांत झाला आहात. पूर्वीसारखे कसे चिडत होतात, बोलत होतात, पण आता खूपच शांत आहात. मग बाबांनी हसत उत्तर दिलं, आता तू गेल्यावर तेही चिडणं शांत झालंय. त्या उत्तराने निकिता गप्प झाली. तिला जाणवलं की आपली अनुपस्थिती आपल्या लोकांच्या आयुष्यात किती मोठी जागा सोडून जाते. बाबांच्या चेहऱ्यावर हसरा पण थकलेला भाव तिच्या मनात खोलवर रुतून गेला. ती त्यांच्या शेजारी बसून फक्त हात धरून राहिली. त्या मूक स्पर्शातही अनंत भावना लपलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिला सासरी निघावं लागणार होतं. आईसाठी तिने लपून काही साड्या आणि औषधी विकत घेतली होती. बाबांसाठी एक सुंदर पुस्तक आणि भावासाठी एक घड्याळ घेतलं होतं. त्या दिवशी त्या वस्तू देताना निकिता म्हणाली की मी फार काही तुमच्यासाठी काहीच घेऊ शकले नाही, करू शकले नाही, पण थोडं का आहे ते मनापासून केलं आहे, असं ती म्हणाली. आईने तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, मुली माहेरसाठी काही देत नाहीत गं, कारण त्यांचं अस्तित्वच माहेरचं सर्वस्व असतं. निकिताच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. तिला जाणवलं की आपण जे देतो त्याहून अधिक आपल्यामुळे जे निर्माण होतं ते खरं देणं असतं. काही वेळाने निकिता परतीच्या गाडीत बसली, पण तिचं मन अजूनही त्या उंबरठ्यावर होतं. तिने मागे वळून पाहिलं तर आईच्या डोळ्यात अश्रू होते. बाबा हताश निराश उभे होते. भाऊ दूर उभा राहून तिला निरोप देत होता. ती प्रत्येक हालचाल तिच्या काळजावर कोरली गेली होती. तिने मनात विचार केला, या घरातून मी किती वेळा बाहेर गेले, पण आजची वाटचाल सर्वात जास्त जड वाटत आहे. गाडीत ती तिचं डोकं मागे टेकून डोळे मिटते आणि आठवणींचं ओघ तिच्या मनाला ओलावतो. माहेरची सगळी प्रेमाची गुंफण तिच्या आठवणींच्या सुतात अडकलेली असते. सासरी परतल्यावर निकिता बदललेली होती. आता ती नेहमीसारखी शांत नव्हती, तर ती अधिक समजूतदार पण स्वतःसाठी जागरूक झालेली होती. नवऱ्याने विचारलं, काही वेगळं वाटतं का गं? ती हसून म्हणाली, माझ्या आतली निकिता मला आता परत भेटली आहे. माहेरून आल्यापासून तोही तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं पाहू लागला होता. तिने त्याच्यासोबत सगळ्या आठवणी शेअर केल्या. त्यालाही माहेर म्हणजे काय असतं हे थोडंफार समजलं होतं. ती माहेरी जाऊन काही वस्तू नाही, पण माया आणि स्वतःचं हरवलेलं अस्तित्व नक्कीच घेऊन आली होती. काही महिन्यांनी ती पुन्हा एकदा माहेरी गेली, पण यावेळी फक्त मुलगी म्हणून नाही, तर एक जबाबदारी आणि प्रेमाचा वसा घेऊन. आईच्या मिठीतील भेट, बाबांच्या हातात हात आणि भावाची हसरी नजर, तिने सगळं मनात साठवून घेतलं. अंगणात उभा राहताच तिला वाटलं, हे माझं मंदिर आहे, माझं पहिलं घर आहे, माझं पहिलं प्रेम आणि पहिलं स्वप्न आहे. त्या दिवशी निकिताच्या मनात शांतता होती आणि एक जाणीव होती की माहेर कधीच संपत नाही. ते फक्त आपल्या आठवणीत कायमचं साठवलं जातं. माहेरच्या प्रेमाची ऊब आयुष्यभर मनाला भुरळच पाडते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.